वेट लॉस करायचं म्हटलं की काय खायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. हे खाऊ की ते खाऊ? कशामध्ये जास्त कॅलरीज आहेत, कशामध्ये कमी कॅलरीज आहेत? काय खाल्ल्यामुळे माझं वजन कमी होईल ते मेंटेन राहील? काय खाल्ल्यामुळे माझं वजन वाढेल? हे डाऊट्स नेहमी मनात येत असतात. हे प्रश्न नेहमी मनात येत असतात. याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे, की कोणते ते 5 लो कॅलरी फूड्स आहेत, की जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता, जे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये खाऊ शकता आणि तरीसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही आहे. ते कुठले फूड आयटम्स आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आमच्याकडे दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता फ्री स्पेशल वेट लॉस वेबिनार होत असतो. हा वेबिनार तुम्हीसुद्धा अटेंड करू शकता आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. या वेबिनारमध्ये तुम्हाला वेट लॉसचे ॲक्च्युली काय सिक्रेट्स आहेत हे समजतील. तर हा वेबिनार अटेंड करण्यासाठी नक्की तुमचं नाव रजिस्टर करा. आता आपण बघूया ते कोणते 5 लो कॅलरी फूड आयटम्स आहेत की ज्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे. आता जेव्हा वजनाची गोष्ट येते, वजन जे वाढत असतं, याचं कारण काय असतं? हाय कॅलरीज. हाय कॅलरी फूड जेव्हा आपण कन्झ्युम करतो तेव्हा नॅचरली वजन वाढत असतं. कॅलरीज आणि वजन हे इक्वल असतं. जेवढा हाय कॅलरीज तेवढं वजन जास्त वाढत असतं. मग अर्थातच वजन कमी करायचं असेल तर कॅलरीज कमी करायला हव्या आणि याच्यासाठी लो कॅलरी फूड आपल्याला खायला पाहिजे. मग आता हे लो कॅलरी फूड कुठले कुठले आहेत? बऱ्याच वेळेला असं होतं की वेट लॉस जर्नीमध्ये असताना मध्ये मध्ये खूप भूक लागते आणि त्यावेळेला काय खायचं हे समजत नाही आणि अवेअरनेस नसल्यामुळे, काही लक्षात न आल्यामुळे काहीही खाल्ल्या जातं. बिस्किट्स खाल्ल्या जातात, चिवडा वगैरे असे आयटम्स खाल्ल्या जातात. कधी कधी बेकरी आयटम्स जसं केक्स आहेत असं काहीतरी खाल्ल्या जातं आणि ज्याच्यामुळे वजन पुन्हा वाढत राहतं. एकीकडे डायटिंग करायचं, जेवण कमी करायचं आणि पुन्हा मग मिड मील्स काहीतरी हाय कॅलरीचे घ्यायचे. याचा मग वेट लॉसमध्ये काही फायदा होत नाही. हे असं होऊ नये यासाठी कुठले लो कॅलरी फूड्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता हे आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. हे जे फूड आयटम्स आहेत हे कॅलरीमध्ये अगदी लो तर आहेतच, प्लस हे अगदी इझिली अवेलेबल असतात आणि हे फार काही एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी हे इझिली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता आणि कॅलरीज लो असल्यामुळे क्वांटिटीचा सुद्धा काही प्रश्न नाही. याच्यातले जे फूड आयटम्स तुम्हाला आवडत असतील हे तुम्ही जेवढे हवे तेवढे खाऊ शकता आणि हे खाल्ल्यामुळे काय होणार आहे? तुमचं बाकीचं खाणं आपोआपच कमी होणार आहे. लो कॅलरी फूड आयटममध्ये पहिला जो फूड आयटम आहे ते म्हणजे शहाळ, नारळ पाणी. नारळ पाणी जे असतं ह्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि न्यूट्रिटिव्ह असतं. ह्याच्यामध्ये खूप चांगले न्यूट्रिशन असतं आणि हे हायड्रेटिंगसुद्धा असतं. जेव्हा तुम्ही रेग्युलरली नारळ पाणी घ्याल तेव्हा तुम्हाला हे न्यूट्रियंटसुद्धा मिळतील, कॅलरीजसुद्धा लो असतील आणि बॉडीला हायड्रेशनसुद्धा मिळेल. बॉडीला प्रॉपर हायड्रेशन मिळाल्यामुळे बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर निघून जातात आणि याचा वेट लॉससाठी खूप चांगला फायदा होत असतो. तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये शहाळं किंवा नारळ पाणी इन्क्लूड करा. मिड मील म्हणून हे तुम्ही कधीही घेऊ शकता. याच्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. तुम्हाला याच्यामुळे आणखी फायदाच होणार आहे. ट्राय करून बघा. तुम्हाला हे कसं सूट करतं, तुम्हाला याचा काय बेनिफिट होतो हे तुम्ही एक्सपिरियन्स करा. लो कॅलरी फूडमध्ये दुसरं येतं काकडी. काकडी इझिली अवेलेबल असते. त्याच्यामध्ये काही कुकिंग करायचं नाही, काहीच वेगळं करायचं नाही. जेव्हा हवी तेव्हा धुवायची, कापायची आणि खाऊन घ्यायची. अगदी सोपं आहे आणि लो कॅलरी असल्यामुळे हे तुम्ही कितीही खाऊ शकता. 1, 2, 3 जेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही हे खाऊ शकता आणि याच्यामुळे तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आहे कारण याच्यामध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. प्लस तुमच्या बॉडीला पुन्हा हायड्रेशन मिळणार आहे, न्यूट्रिशन मिळणार आहे. काहीतरी जंक फूड खाण्यापेक्षा हे असे ऑप्शन्स तुम्ही चूज करा.
मिड मील म्हणून, स्नॅक्स म्हणून तुम्ही काकडी खाऊ शकता. हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला याचा कसा फायदा होतो हे सुद्धा एक्सपिरियन्स करा. लो कॅलरी फूडमध्ये तिसरी गोष्ट आहे वॉटरमेलन, कलिंगड. कलिंगड खूपच टेस्टी असतं आणि हे सुद्धा तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता. कारण ऑफकोर्स ह्याच्यामध्ये कॅलरीज लो असल्यामुळे. कॅलरीज लो असतात आणि 98% ह्याच्यामध्ये वॉटर असतं, पाणी असतं, हायड्रेशन असतं. प्लस ह्याच्यामुळे तुम्हाला फायबरसुद्धा मिळणार आहेत. न्यूट्रिशन असतं हे वेगळंच. तर या कारणांसाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कलिंगड, वॉटरमेलन इन्क्लूड करा. हे सुद्धा तुम्ही मिड स्नॅक म्हणून खाऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता आणि ह्याच्यामुळे तुम्हाला मल्टिपल बेनिफिट्स होणार आहेत. प्लस मनसोक्त खा, कितीही खा, याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही आहे. हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. लो कॅलरी फूडमध्ये चौथी गोष्ट आहे सफरचंद, ॲपल्स. ॲपलसुद्धा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खाऊ शकता. मिड स्नॅक म्हणून खाऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा खूप न्यूट्रिशन असतं. म्हणतात ना, 1 ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तर ॲपलसुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फायबर्स असतात, न्यूट्रिशन असतं आणि या सगळ्याचा बेनिफिट तुमच्या शरीराला होणार आहे आणि प्लस तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आहे. हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा. लो कॅलरी फूडमध्ये पाचवी गोष्ट जी आहे ती गोष्ट वेट लॉससाठी त्याचा फायदा तर नक्कीच होणार आहे. प्लस याच्यामुळे तुमची स्किन इम्प्रूव्ह होणार आहे, तुमच्या स्किनवर ग्लो येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे बीटरूट. डेली 1 बीटरूट तुम्ही खायला सुरुवात करा आणि काही दिवसातच बघा तुमच्या स्किनमध्ये कसा फरक पडतो. तुमची स्किन कशी ग्लो करायला लागते. कारण ह्याच्यामध्ये असे चांगले न्यूट्रिएंट्स आहेत की ज्यामुळे तुम्हाला स्किनमध्ये फरक जाणवतो, तुमची स्किन ग्लो करायला लागते. प्लस वेट लॉसमध्ये याचा नक्कीच फायदा होतो. तर अशा प्रकारे हे 5 फूड आयटम्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. याच्यातले तुम्हाला जे आवडत असतील, जे तुम्हाला सुटेबल असेल किंवा जे तुमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल असेल ते काही तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता आणि हे कुठल्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता. याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. प्लस याच्यामुळे तुमचा वेट लॉससुद्धा होणार आहे. कारण जेवढे तुम्ही हे फूड आयटम्स तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड कराल तेवढं तुम्ही हाय कॅलरी फूड कमी कन्झ्युम करा आणि कॅलरीज कमी कन्झ्युम केल्यामुळे आपोआपच तुमचा वेट लॉस होणार आहे. काही दिवस हे ट्राय करून बघा. ॲटलिस्ट 8 दिवस तरी हे ट्राय करून बघा. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आय होप आजचा हा लो कॅलरी फूडचा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होता. हे जे फूड आयटम्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केले हे तुम्ही ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत. आणि चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आमचा फ्री स्पेशल वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.